महाराष्ट्र राज्य सरकारच्या आर्थिक बजेटामध्ये जवळपास 3,690 करोड रुपयाची तरतूद करून आपल्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्या ठिकाणी अस्तित्वात आणल्या गेली। या योजनेच्या माध्यमातून लाखो अशा महिला की ज्यांना महिन्याला 1,500 रुपये त्या ठिकाणी मिळत आहेत, सरकार त्या ठिकाणी या निधीची तरतूद करण्यासाठी त्या ठिकाणी तारेवरची कसरत अक्षरशः करत आहे। इतर योजनेमधून सगळा निधी हा लाडक्या बहिणींसाठी वळून पर्यायानं इतर घटकाची नाराजी सुद्धा राज्य सरकारला त्या ठिकाणी झेलावी लागत आहे। परंतु या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा सन्माननीय अजितदादा जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री आहेत, त्यांनी तरतूद करण्यासाठी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कर्तव्य दक्ष अशा महिला आणि बाल कल्याण मंत्री कुमारी आदिती सुनील तटकरे यांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत। परंतु या योजनेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 3,690 करोड रुपये दरवर्षी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असताना सुद्धा काही तांत्रिक गोष्टीमुळे या योजनेची त्या ठिकाणी बदनामी होत आहे। म्हणजे ही योजना कशा पद्धतीची निष्प्रभ आहे आणि निरुपयोगी आहे अशा पद्धतीचं टीका अशा पद्धतीच्या गोष्टी विरोधक त्या ठिकाणी करत आहेत। त्याला कारण असं आहे की या योजनेमध्ये ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये KYC नावाची ही एक किचकट अशी जी प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी आहे। लाभार्थी त्या गोष्टीपासून थोडेसे त्रस्त आहेत आणि लाभार्थ्यांना KYC योग्य पद्धतीनं न केल्यामुळे त्या ठिकाणी या योजनेचे पैसे महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत नाहीत। आता सध्या डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, जो हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु राज्यभरामध्ये केवळ KYC मध्ये काही त्रुटी राहिल्या, काही चुका झाल्या, लाभार्थ्यांकडून चुका झाल्या, त्याच्यामुळे हा हप्ता जमा झाला नाही। यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करून ज्यावेळेला 31 डिसेंबर ही जी शेवटची तारीख या योजनेसाठी दिली होती, त्यापूर्वी आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टर साहेबांना एक निवेदन आम्ही दिलं होतं की या योजनेची KYC जी आहे ही एकतर मोफत करण्यात यावी किंवा ही जी प्रक्रिया आहे ही शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी राबवण्यात यावी। त्याला कारण असं होतं की या सेतू केंद्रावर आणि जे काही KYC करून देणारे जे काही नवशिके आणि अनुभव नसणारे लोक KYC करणार त्यांच्याकडनं साहजिकच त्या ठिकाणी चुका होणार होत्या आणि ह्या चुका झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या अकाउंट त्या ठिकाणी पैसे येणार नव्हते आणि या योजनेची बदनामी होणार होती। म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत त्या ठिकाणी कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की ही KYC जी आहे ती एकतर मोफत करण्यात यावी आणि ही जी KYC आहे ही शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात यावी। आता आम्ही केलेली मागणी ही फारशी काही त्या ठिकाणी प्रसिद्धीस आली नाही किंवा आम्ही केलेलं जे लाडक्या बहिणींसाठी जे काही कार्य आहे हे लोकांपर्यंत या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाही। परंतु आज परिस्थिती अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत। त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला ह्या KYC केल्या गेल्या, ज्या अनुभव नसणाऱ्या लोकांनी या KYC केल्या, त्याच्यामध्ये काही महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली असताना सुद्धा 2.5 लाखाच्या वर दाखवण्यात आलं। काही लाभार्थ्यांच्या घरी नोकरीवाले किंवा सदन असे त्यांचे घरातील सदस्य नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये नोकरीला आहेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येस ऑर नो त्यामध्ये येस केलं गेलं किंवा इतर काही तांत्रिक ज्या काही चुका झाल्या त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता म्हणजे त्या पात्र असताना सुद्धा हा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही। मान्य आहे की त्याच्यामध्ये काही काही लाभार्थी जे आहेत हे खरंच त्या गोष्टीसाठी तो लाभ घेण्यासाठी पात्र नसतील, परंतु अशा लाभार्थ्यांची संख्या फक्त 10% आहे। म्हणजे 30,000 महिलांमध्ये 3,000 महिला ह्या खरंच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत, परंतु 27,000 महिला ह्या ज्या आहेत तर या महिला खरोखर तो लाभ घेण्यासाठी पात्र आहेत। परंतु आता त्यांचा हप्ता जर समजा त्यांच्या अकाउंटमध्ये यायचा असेल तर राज्य शासनाकडून म्हणजे मुंबईच्या त्या पोर्टलवरनं त्या ठिकाणी प्रयत्न होणे आवश्यक आहेत। जोपर्यंत या सर्व महिला लाभार्थ्यांना त्यांच्या झालेल्या चुका सुधारण्यासाठी त्या ठिकाणी संधी दिल्या जात नाही किंवा त्यांच्या ह्या चुका सुधारण्यासाठी एखादी यंत्रणा किंवा एखादी मुभा किंवा त्यांना तशा पद्धतीची सूट जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येणे नाहीत। आता ही गोष्ट करण्यासाठी ज्या महिला आणि बाल कल्याण मंत्री कुमारी आदिती सुनील तटकरे ज्या आमच्या राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीच्या आहेत, तर त्यांनी काहीतरी पुढाकार घेऊन या पोर्टलमध्ये तशा पद्धतीची चूक दुरुस्त करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वतः आमचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही निवडक कार्यकर्ते आहेत यांना घेऊन उद्या 21 तारखेला रायगड या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आम्ही जाणार आहोत आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वच्या सर्व म्हणजे ज्या 27,000 30,000 महिलांचा हप्ता त्या ठिकाणी आला नाही आणि विशेष करून 13 तालुक्याचा जर विचार केला तर या 30,000 महिलांमध्ये जास्तीत जास्त संख्या ज्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता आला नाही ती संख्या ही मेकर तालुक्यामध्ये आहे. म्हणजे जवळपास 27,000 महिलांमधनं 8 ते 9,000 महिला ह्या एकट्या मेकर तालुक्यातल्या आहेत. अशा आकडेवारीमध्ये ती गोष्ट सिद्ध झाली आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या सोबत मेकर तालुक्यामध्ये जवळपास 7 ते 8,000 महिलांसाठी हा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे आणि हा लढा त्या ठिकाणी उभारावा लागणार आहे. महिला बालकल्याण मंत्र्यांच्या समोर जाऊन या पोर्टलमध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे काही निवडक कार्यकर्ते उद्या 21 तारखेला आदित्यताई तटकरे यांच्या निवासस्थानी रायगड या ठिकाणी जाऊन या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात यावी आणि सुधारणा करून या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधील महिला लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ हा द्यावा अशा पद्धतीची कारवाई करावी अशी विनंती आणि असा आग्रह आम्ही आदित्यताई तटकरे यांना करणार आहे. माझी आपल्या परिसरातील म्हणजे विशेष करून मेकर तालुक्यातील सर्व 98 गावामध्ये ज्या ज्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता त्या ठिकाणी आलेला नाही अशा सर्वांनी मी खाली जो व्हॉट्सअप नंबर देत आहे या नंबरवर आपलं नाव आणि नेमकं कशामुळे आपला हप्ता त्या ठिकाणी आला नाही याचं एक संक्षिप्त उत्तर त्याचं संक्षिप्त एक कारण आपण द्यावं जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या महिलांचे नावं त्या ठिकाणी गाळण्यात आले त्याचबरोबर ज्या ज्या महिलांना अशा पद्धती पात्र असताना सुद्धा तो हप्ता आला नाही याची संख्या आमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून मी आपल्या मेकर तालुक्यातील विशेष करून मेकर तालुक्यातील सर्व महिलांना विनंती करतो की हा खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर आपण आपलं नाव गाव आणि कोणत्या कारणामुळे अंदाजे समजा कोणत्या कारणामुळे तुमचा त्या ठिकाणी लाभ तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाला नाही हे कारण द्यावं. या सर्व महिलांसाठी आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि निवेदन देऊन विनंती करून आग्रह करून जर का समजा त्या ठिकाणी या महिलांना त्यांच्या या सगळ्या पोर्टलमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं नाही किंवा त्यांना चूक सुधारण्यासाठी त्या ठिकाणी जर संधी दिली नाही तर मेकर तालुक्यातील सर्व महिलांना घेऊन एक तीव्र असं आंदोलन आमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत याची नोंद घ्यावी. तुर्तास निवेदन देऊन विनंती करून हा सर्व प्रयत्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पुनश्च एकदा विनंती आहे की या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ज्यांचे अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत ज्यांचं नाव या पोर्टलवरनं कमी झालं अशांनी आपली माहिती आमच्यापर्यंत पोहोचावी ही विनंती. धन्यवाद.